Welcome and very good morning all of you. Our next point of advertising paper first. It is a trends in execution of advertisement. जाहिरात करत असताना ती जाहिरात एक्झिक्यूट कशी केली जाते, त्याचे ट्रेंड्स कुठले कुठले त्याची इन्फॉर्मेशन आता आपण बघणार आहोत. अँड एक्झिक्युशन इज द वे अ मेसेज इज कम्युनिकेटेड टू द टार्गेट ऑडियन्स. देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ एक्झिक्युशन. म्हणजे टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी जे कम्युनिकेशन केलं जातं त्यासाठी असणारे काही टाईप्स आता आपण बघतो आहे. फॉलोइंग आर द व्हेरियस ॲडव्हर्टायझिंग एक्झिक्युशनल स्टाईल्स. म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला एक्झिक्युशन करता येतं. वन ऑफ देम, first one is a straight sale or factual message. Here the focus of the message is the product or services and its attributes. याच्यामध्ये जो मेसेज जो तयार केला जातो या मेसेजमध्ये प्रोडक्ट किंवा सर्व्हिस याच्यावरती जास्त भर दिला जातो. सच ॲड्स यूज रेशनल अपील्स इन मेड. दिस स्टाईल्स रिलायज ऑन अ स्ट्रेट फॉरवर्ड प्रेझेंटेशन इन्फॉर्मेशन. म्हणजे सरळ पद्धतीने त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवली जाते. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने इतर प्रमोशनल एफर्ट्स त्या ठिकाणी वापरले जात नाहीत. देन सेकंड वन इज अ सायंटिफिक ऑर टेक्निकल एव्हिडन्स. दिस स्टाईल एक्झिक्युशन यूज रिसर्च ऑर सायंटिफिक एव्हिडन्स टू प्रूव्ह सुपेरियरिटी ऑफ द ब्रँड, सुपेरियरिटी ओव्हर कॉम्पिटिटर्स. याच्यामध्ये काय असतं की आपला जो ब्रँड आहे हा इतर कंपनीच्या प्रोडक्टपेक्षा कशा पद्धतीने चांगला आहे याचा या ठिकाणी उल्लेख केला जातो. ॲडव्हर्टायझर ऑफन साईट टेक्निकल इन्फॉर्मेशन, रिझल्ट ऑफ सायंटिफिक ऑर लॅबोरेटरी स्टडीज टू सपोर्ट द ॲडव्हर्टायझिंग क्लेम्स. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये स्टडी करून त्या ठिकाणी जे रिझल्ट येतील त्या दृष्टिकोनातून सायंटिफिक रिसर्च करून यात दाखवले जाते. फॉर एक्झाम्पल, इन द ॲडव्हर्टाइजमेंट रेनॉल्ड डस्टर पेट्रोल, द ॲड फोकस ऑन न्यू 1.5 लिटर पेट्रोल इंजिन विच इज रिव्हॉल्युशनरी इंजिन विच गिव्स सुपेरियर मायलेज. रेनॉल्ड कंपनीची डस्टर नावाची जी कार आहे तर ह्या कारने पेट्रोल इंजिनमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मायलेज दिलेलं आहे. म्हणजे हे सायंटिफिकली ते प्रूव्हन करून मग त्या ठिकाणी लोकांपर्यंत ती ॲड पोचवतात. The next one is a demonstration. This execution style illustrates the key advantages of the product by showing it in actual use or in some staged situation. डेमॉन्स्ट्रेशन म्हणतेच काय तर एखाद्या वेळी एखादी कंपनी आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये प्रमोशन करायच्या अगोदर डेमो दाखवते, म्हणजे वापरून दाखवते लोकांना, आणि त्याच्यानंतर मग लोक त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करू शकतात. इट इज अन इफेक्टिव्ह स्टाईल ऑफ कन्व्हिन्सिंग कन्झ्युमर्स ऑफ प्रोडक्ट युटिलिटी ऑर क्वालिटी अँड ऑफ द बेनिफिट्स ऑफ ओईंग ऑर युजिंग द ब्रँड. म्हणजे याची क्वालिटी काय आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे लोकांना कळले की त्या ठिकाणी लोक ती वस्तू खरेदी करू शकतात. फॉर इन्स्टन्स, ॲन ॲडव्हर्टायझर ऑफ डिटर्जंट पावडर कॅन डेमॉन्स्ट्रेट हाऊ इज प्रोडक्ट विल क्लीन क्लॉथ्स व्हायटर अँड ब्रायटर. म्हणजे एखादा डिटर्जंट पावडरचा एखादा ब्रँड असेल तर तो ॲड दाखवताना त्या ठिकाणी आपल्या कंपनीची जी पावडर आहे डिटर्जंट पावडर ही इतरांपेक्षा कशी सुपेरियर आहे हे कंपॅरिझन त्या ठिकाणी करून दाखवलं जातं. मग डेमोमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. द नेक्स्ट पॉईंट आहे कंपॅरिझन. दिस टाईप्स ऑफ एक्झिक्युशन इन्व्हॉल्व्स अ डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट कंपॅरिझन ऑफ अ ब्रँड अगेन्स्ट द कॉम्पिटिटर. इनडायरेक्ट comparative ads, the competing product either explicitly named or can be precise identified by photos, image or trademarks. कंपॅरिझन करताना काय होतं की ॲडमध्ये कंपॅरिझन करताना दुसऱ्या कंपनीचं नाव किंवा लोगो आपण ऑफिशियली वापरू शकत नाही. मग त्यावेळी तो त्या ठिकाणी लोगो किंवा ते नाव त्या पद्धतीने दाखवलं जात नाही. बट त्या ठिकाणी लोकांच्या लक्षात येतं की हे कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट असेल ते. इनडायरेक्ट कंपॅरेटिव्ह ॲड डू नॉट डायरेक्टली मेक रेफरन्स टू कॉम्पिटिंग ब्रँड नेम्स. म्हणजे स्पर्धक जे असतील त्यांची त्या ठिकाणी ब्रँड नेम न घेता कंपॅरिझन या ठिकाणी करून दाखवलं जातं आणि मग ती ॲड लोकांपर्यंत पोहोचवली जाते. द नेक्स्ट वन इज द टेस्टिमोनियल्स. मेनी ॲडव्हर्टायझर प्रेझेंट देअर मार्केटिंग कम्युनिकेशन मेसेज इन द फॉर्म ऑफ टेस्टिमोनियल वेअर बाय अ पर्सन स्पीक ऑन बिहाफ ऑफ द प्रोडक्ट बेस्ड ऑन हिज ऑर हर पर्सनल यूज अँड एक्सपिरियन्सेस विथ इट. म्हणजे एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीने समजा वापरलेली असेल तर ती वापरून झाल्यानंतर त्याचे अनुभव काय आहेत हे अनुभव त्या ठिकाणी तो व्यक्ती दुसऱ्यांबरोबर शेअर करतो. त्याला म्हटलं तर टेस्टिमोनियल्स. मेनी फिल्म स्टार अँड स्पोर्ट्स पर्सन आर शो इन ॲड्स एन्डॉर्सिंग द प्रोडक्ट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फिल्म स्टार असतील किंवा त्या ठिकाणी स्पोर्ट्सचे पर्सन असतील तर हे सुद्धा व्यक्ती त्या ठिकाणी अशा प्रकारची ॲड करताना आपल्याला दिसून येतील. देन नेक्स्ट वन is a slice of life. This style depicts people in normal setting, such as at the dinner table or in their car. The advertiser tries to fit his product in this normal setting. For example, McDonald's often use slice of life style, showing youngster munching French fries and happy meals on family outing.
म्हणजे मॅकडोनल्ड ज्या पद्धतीने मार्केटमध्ये ॲड करते की तुम्ही त्या ठिकाणी गेलात की त्या टेबलवर बसल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी आणल्या जातात आणि ती जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवली जाते. याला म्हटलं तर स्लाइस ऑफ ॲड. देन रियल अँड ॲनिमेटेड. This technique uses animated characters that represent the products in ad. For instance, in the ad of High Street Phoenix, Palladium Escalar is shown attached the plane. The ad mention shop your way international holiday. म्हणजे कधी कधी काही ॲड अशा असतात की त्या रिअलिटिक असतात, काही ॲनिमेटेड असतात. रिअलिटिक ॲड ह्या एखादा पर्सन त्या ठिकाणी घेऊन वगैरे केल्या जातात आणि ॲनिमेटेड ह्या ॲनिमेशन करून त्या ठिकाणी वापरले जातात आणि ती ॲड लोकांपर्यंत पोहोचवली जाते. देन नेक्स्ट वन इज अ personality symbols. This types of execution involves the use of central character of personality symbol to deliver the marketing communication message and which the product can be identified. The personality symbol can take the form of person who is used as spokesperson, animated characters, even animals. पर्सनॅलिटी सिम्बॉलमध्ये एखादा ॲनिमल असेल, एखादा स्पोक पर्सन असेल, एखादा कॅरेक्टर असेल की जे लोकांच्या ओळखीचं आहे ते वापरून त्या ठिकाणी ती जाहिरात केली जाते. सो दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ अवर ads execution. The next part of this execution it will be discussed in the next presentation. Thank you.